भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या पुण्यनगरीतनं संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवे घाटातनं सासवडच्या दिशेने रवाना झाली आहे। जवळपास 33 ते 35 किलोमीटरचं अंतर वारकरी पार करून येत असतात। दिवे घाटातला हा प्रवास वारकऱ्यांचा कस लावणारा असतो। मात्र असं असलं तरी हरिनामाच्या या घोषात वारकरी सासवडच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। तिकडे अहिल्यानगरच्या नेवासा येथून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पालखी पंढरपूरकडे रवाना झाली आहे। या पालखीने इमामपूर घाट पार केला। यावेळी वारकऱ्यांकडून या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नामकरण करण्यात आलंय। नेवासा इथल्या पैसखांब मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती। इथूनच ही पालखी पंढरपूरकडे निघाली। जवळपास 18,000 वारकरी या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहेत। तर संत मुक्ताईंच्या पालखीचं आज बीड शहरात आगमन झालं। संत मुक्ताईंच्या पालखीचं आज बीड शहरातील माळीवेस हनुमान मंदिरात मुक्काम असेल। उद्या मुक्काम बालाजी मंदिरात असेल आणि परवा पालखी पंढरपूरकडे रवाना होईल। सर्व संतांची भगिनी आणि सांगदेवांची गुरु असलेल्या मुक्ताईंची पालखी गेल्या 350 वर्षांपासूनची परंपरा अखंडपणे चालते आहे। या पालखी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले आहेत। मुक्ताईंच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं।